अगली खबर महाराष्ट्र के मुर्तजापुर से है, जहां कबल उत्सव के अवसर पर अमरावती और अकोला जिलों के कबल मंडल के सुभक्तों और कबल उत्सव पदाधिकारियों की एक समीक्षा बैठक मुर्तजापुर तालुका में लक्ष्मण संस्था में आयोजित की गई। कार्यक्रम की अध्यक्षता विधायक हरीश बाबू पिंपले ने की। प्रशासन उपविभागीय अधिकारी संदीप अपार, दरियापुर वानखड़े के थानेदार, ग्रामीण पुलिस स्टेशन के थानेदार श्रीधर गुट्टे, शहर पुलिस स्टेशन के जादव, सार्वजनिक बांधकाम विभाग के नवलकर और अन्य लोग उपस्थित रहे। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। नागपुरी इथं प्राचीन लक्षेश्वराचं मंदिर आहे। रामायणामध्ये याचा उल्लेख आहे। जे वैष्णवी नदी आहे, आज तिला पूर्णा माता आपण म्हणतो। या पूर्णा मातेच्या तीरावर हे लक्षेश्वर महादेवाचं 11.5 पिंडीचं हे देवस्थान इथं बनलेलं आहे। आख्यातिका अशी आहे की लक्ष्मणाच्या हाताने यांची स्थापना झाली होती, कारण भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा या पूर्णेच्या काठाने जिथं जिथं गेले तिथं महादेवाचे मंदिर आहे। आणि सोमवती अमावास्याले इथं जे आपली धार्मिक विधी असते, जे आपण मिळवतो आपल्या पूर्वजांना, त्याचाही मोठा कार्यक्रम इथं होत असते। आणि विशेष करून या श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं देवदर्शनासाठी येतात। चौथ्या सोमवारी मूर्तिजापूर शहरामध्ये, दर्यापुरामध्ये, अंजनगावमध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं येतात। लक्षेश्वराच्या पूर्णा नदीचं पाणी आणून जलाभिषेक करतात आणि कावड यात्रेच्या माध्यमातून त्या भागातनी जिथं शिवालय असेल तिथं त्यांना जलाभिषेक करतात। आणि आता तर इथं महत्त्व एवढं वाढलेलं आहे की आता 12ही महिने इथं गर्दी राहिलेली आहे। श्रावण महिना सोडूनही आता इथं लोक देवदर्शनाला येऊन राहिलेले आहे। इथं भागवत होते, यात्रा भरते। आणि आता तर दुसरा सोमवार आहे आजचा, आजही 10 कावड निघालेले आहे। पहिल्या सोमवारी कावड यात्रा आलेल्या आहे। आज आपलं अंजनगाव असेल, अकोट असेल, दर्यापूर असेल, मूर्तिजापूर असेल, कारंजा असेल, इतके शिवभक्त इथं येऊन राहिले। म्हणजे याचं महत्त्व इतकं वाढलेलं आहे। आणि इथं येणाऱ्या शिवभक्तांना सोयी झाल्या पाहिजे, तर त्यासाठी एक नियोजनाची बैठक इथं ठेवलेली आहे। शासन प्रशासन म्हणून शासनाचे अधिकारी, एडीओ साहेब इथं आलेले आहेत। सगळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 3ही ठाणेदार इथं उपस्थित झालेले आहेत। रस्त्याच्या दृष्टिकोनातून इथं PWDचे अधिकारी राहिलेले आहेत। आरोग्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सेवेसाठी आरोग्य अधिकारी इथं राहिलेले आहेत। विजेच्या संदर्भातले विजेचे MSCBचे अधिकारी इथं हजर राहिलेले आहेत। गावचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक इथं हजर राहिले आहेत। मोठ्या प्रमाणावर कावड यात्रेचे अध्यक्ष इथं उपस्थित झालेले आहे। पत्रकार मंडळी इथं उपस्थित झाले आहे। येणाऱ्या भाविक भक्तांना सोयीच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केली पाहिजे यासाठीची हे नियोजन बैठक होती। त्यामध्ये साधक बाधक चर्चा झालेली आहे। ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यावर विस्ताराने चर्चा झालेली आहे। येणारी कावड यात्रा हे ऐतिहासिक झाली पाहिजे, सांस्कृतिक रित्या याचा कार्यक्रम झाला पाहिजे, धार्मिकरित्या यांचा कार्यक्रम झाला पाहिजे। या दृष्टीने आज आम्ही इथं मार्गदर्शन केलेलं आहे। एक चांगलं नियोजन संस्थेचे अध्यक्ष मान्य राजूभाऊ दहापुते, इथे सरपंच आमचे राजूभाऊ गायकवाडजी आणि या टीमच्या माध्यमातून सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर 4थ्या हप्त्यात इथं अन्नदान केले जाते। 20 क्विंटलचं अन्नदान इथं होत असते। रात्रभर भाविक भक्त रविवारच्या रात्री इथं येतात आणि सकाळी ते सगळे आपल्या गावात रात्री 12 वाजतापासून ते निघतात। अनेको ठिकाणी जे भाविक भक्त असतात त्यांना प्रसादाची व्यवस्था करतात, चाय पाण्याची व्यवस्था करतात, कोणी नाश्त्याची व्यवस्था करते, कोणी दुधाची व्यवस्था करते। तर या सगळ्याच्या नियोजनाचं एक नियोजनबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे, यासाठीची बैठक झालेली आहे। आणि या बैठकीचा खूप मोठा फायदा आम्हाला होणार आहे आणि ह्याच्यातून येणाऱ्या भाविक भक्ताला कोणताही त्रास होणार नाही याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। मला सांगा, आता आपण आपल्या भाषणामध्ये बोलला कुठेतरी लाडक्या बहिणींमुळे विकासाला कुठेतरी वेळ लागतो, काय नाही? महाराष्ट्र महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे। लाडक्या बहिणीला राखीची भेट म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये महिना लाडक्या बहिणी, कारण गोर गरीब लाडकी बहीण असते त्यांना ते देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं झालेलं आहे। आणि आता केंद्राच्या वतीनं जो मोठ्या प्रमाणावर आपल्याला विकास निधी भेटणार आहे